श्री गणेश पुराण भाग 2 क्रीडाखंड अध्याय 1 ते 4 देवांतक आणि नरांतक कथा। श्री गणेशाय नमः। श्री स्वामी समर्थ। नैमिषारण्यातील यज्ञसत्रात महामुनी सूत शौनकादी श्रोत्यांना गणेश पुराण सांगत आहेत। ते म्हणाले, ऋषीजन हो, आता मी तुम्हाला गणेश पुराणाचा उत्तरार्ध सांगणार आहे। त्यास क्रीडाखंड म्हणतात। लीलाविग्रही गजाननाने युगायुगांमध्ये भक्तांचे रक्षण आणि धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी वेगवेगळी नावे धारण करून महत् कार्य केले आहे। कृतयुगात तो सिंहारूढ विनायक होता, त्रेतायुगात तो मयुरेश्वर झाला, द्वापार युगात तो गजानन नावाने मूषकावर आरूढ होऊन भक्तांना तारण्यासाठी धावला, कलियुगात तो धूम्रवर्ण या नावाने अवतीर्ण होऊन म्लेच्छांचा नाश करील। विनायकाने कृतयुगात देवांतक आणि नरांतक या दोन बंधूंचा कशा प्रकारे नाश केला ती कथा मी आता तुम्हाला सांगतो। अंग देशात रौद्रकेतू आणि शारदा हे दाम्पत्य राहत होते। त्यांना 2 जुळे पुत्र होते। ब्राह्मणाने आपल्या पुत्रांची देवांतक आणि नरांतक अशी नावे ठेवली। शुक्ल पक्षातील चंद्राप्रमाणे ही बालके मोठी होऊ लागली। दोन्ही भावंडे इतकी सुंदर होती की त्यांना पाहण्यासाठी लोक कौतुकाने दूरवरून येत असत। ही वार्ता कळताच नारदही जिज्ञासेने त्यांना पाहण्यासाठी आले। रौद्रकेतूने त्यांचे यथोचित स्वागत केले, आपल्या दोन्ही मुलांना त्यांच्या चरणांवर घातले व म्हणाला, हे ब्रह्मर्षी, तुमचे पाय माझ्या घराला लागले म्हणून मला खरोखरच खूप आनंद झाला आहे। मी आपला अत्यंत आभारी आहे। माझ्या पुत्रांना आयुष्य व आरोग्य लाभावे, ते पराक्रमी व कीर्तिमान व्हावेत म्हणून तुम्ही आशीर्वाद द्या। त्यांना उपासनेसाठी मंत्रोपदेश दिलात तर त्यांचे कल्याण होईल। रौद्रकेतूच्या विनंतीवरून नारदांनी त्यांच्या दोन्ही पुत्रांना नमः शिवाय या शिवपंचाक्षरी मंत्राचा उपदेश केला। यांची त्रिभुवनात कीर्ती होईल असा आशीर्वाद देऊन ते संचारार्थ निघून गेले। विद्याभ्यास पूर्ण झाल्यावर देवांतक आणि नरांतक पितृआज्ञेने अरण्यात गेले। तेथील एकांतात दृढ श्रद्धेने शिवमंत्राचा जप करू लागले। अशी बरीच वर्षे लोटली। त्यांची कठोर तपश्चर्या पाहून शंकर प्रसन्न झाला। त्याने दोघांना दर्शन दिले व म्हणाला, मुलांनो, तुमची तपोरूपी सेवा माझ्याकडे रुजू झाली आहे, तरी इच्छित वरदान मागून घ्या। देवांतक व नरांतक म्हणाले, हे देवाधिदेवा, तुझ्या चरणी असलेली आमची भक्ती उत्तरोत्तर दृढ हो। आम्हाला सूर, असुर, नर, यक्ष, गंधर्व, किन्नर, विद्याधर, सर्प आणि पिशाचे यांच्याकडून दिवसा आणि रात्री शस्त्रांनी किंवा अस्त्रांनी मरण येऊ नये। तेव्हा तथास्तु असा आशीर्वाद देऊन शंकर अंतर्धान पावला। देवांतक आणि नरांतक स्वगृही परतले। त्यांनी आपल्या मातापित्याला तपश्चर्या फलद्रूप झाल्याचे सांगितले। त्यांना आपल्या मुलांच्या कर्तृत्वाचे मोठे कौतुक वाटले। रौद्रकेतूने ब्राह्मणांना भोजन देऊन मुलांच्या तपश्चर्येचे पारणे केले। शिववरदानाने प्रबळ झालेल्या देवांतक आणि नरांतकाच्या मनात त्रिभुवनाच्या राज्याचा उपभोग घेण्याचे विचार थैमान घालू लागले। आपल्या इच्छापूर्तीसाठी त्यांनी व्यवस्थित योजना आखली। पुढे एका शुभ मुहूर्तावर देवांतकाने स्वर्गावर स्वारी केली। त्याचवेळी नरांतकानेही पृथ्वी आणि पाताळ लोक काबीज करण्यासाठी कूच केले। देवांतकाने नंदनवनाची प्रचंड नासधूस करून तेथील हजारो रक्षकांना ठार केले। प्रक्षुब्ध झालेल्या इंद्राने देवसेनेसह त्यांच्यावर हल्ला केला। तुंबळ रणधुमाळी झाली। या युद्धात इंद्राच्या वज्राचाही देवांतकासमोर निभाव लागला नाही। त्याने देवसेनेची अपरिमित हानी केली। पराभव पत्करून इंद्र पळून गेला। प्राणरक्षणार्थ देवसैन्यही दशदिशांना पांगले। देवांतकाच्या विजयाची वार्ता कळताच पाताळातील दैत्य त्याच्या सहाय्यार्थ धावले। त्यांनी अमरावती ताब्यात घेऊन देवांतकाला इंद्रासनावरून बसवले। त्यानंतर देवांतकाने दैत्यसेना घेऊन सत्यलोकावर स्वारी केली। ब्रह्मदेवाला तेथून हुसकावून लावले। मग तो वैकुंठात गेला। तेथे विष्णूला परास्त केले। त्याच्या भीतीने श्रीहरी लक्ष्मीसह क्षीरसागरात लपून राहिला।
इकडे नरांतकानेही पृथ्वी पादांक्रात करण्याचा सपाटा चालवला. जे राजे महाराजे त्याला शरण आले त्यांना त्याने आपले मांडलिक बनवले. ज्यांनी त्याला विरोध केला त्यांना त्याने कंठस्थान घातले. अशा प्रकारे त्याने भूलोकावर आपला अंमल कायम केला. त्याने सज्जनांवर, ऋषीमुनींवर, गोब्राह्मणांवर असंख्य अत्याचार केले. यज्ञकर्मे, देवपूजादी नित्यकर्मेही बंद पाडली. त्यानंतर त्याने महाबलाढ्य दैत्यांना पाताळात पाठवले. तेथे नागांचे अधिराज्य होते. मायावी दैत्यांनी गरुडांच्या रूपांनी स्वारी करून लक्षावधी सर्प मारले. तेव्हा कुळाचे अस्तित्व टिकवण्यासाठी तेथील राजाने दैत्यांशी तह केला. आपले अमूल्य भांडार नरांतकाकडे पाठवले. अशा प्रकारे सत्यलोक, विष्णुलोक, स्वर्गलोक, भूलोक व पाताळलोक आदी सर्व लोकांवर विजय संपादन करून ते दोन्ही बंधू एकमेकांच्या सहकार्याने निरंकुश सत्ता भोगू लागले. अशा प्रकारे गणेश पुराण क्रीडाखंड अध्याय 1 ते 4 समाप्त. श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ.